सॅफ्रॉन. अश्विनी, प्रेझेंटेशन मध्ये पॅकची इन्फॉर्मेशन देताना एवढ्या डिटेल्स द्यायची गरज नाही ग. जेनी कसं आहे ना, आपलं प्रोडक्ट पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे हे त्यांना कळलं पाहिजे. त्याच्यामुळे मी कोणते घटक किती प्रमाणात वापरलेत आणि कसे वापरलेत हे मेन्शन केले. कुठेही फॉर्म्युला मेन्शन केलेला नाही आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आपलं प्रोडक्ट सिक्युअर आहे. ओके, नाईस. गिलोई बरोबर आहे का? एक्सक्यूज मी. येस. हॅलो, मी जिग्ना. मला दांडिया नाईटसाठी मेकअप पॅकेजची इन्फॉर्मेशन हवी होती. येस, मी सांगते ना तुम्हाला. आमच्याकडे मेकअप पॅकेजेस ना 1000 पासून सुरू होतात. सो त्यामध्ये कसं आहे ना, मेकअप अँड हेअरस्टाईल कव्हर होते. कधी करायचं आहे? पण त्याबरोबर मला ना स्किन केअर ट्रीटमेंटसाठी पण इन्फॉर्मेशन हवे आणि त्याचं काय पॅकेज आहे तेही सांगा. हो, आमच्याकडे स्किन केअरचं प्रीमियम पॅकेज आहे, ज्यामध्ये फुल बॉडी वॅक्स, त्यानंतर फेशियल, मेनिक्युअर, पेडिक्युअर हे सगळं मिळतं. आणि त्याचे एक अराउंड 2500 रुपीज होतात. आणि आम्ही सगळ्या ट्रीटमेंटमध्ये ना ऑर्गॅनिक प्रोडक्ट यूज करतो. 2500? इट्स टू मच. याच्यात हेअर कट होईल का? मॅम, तुमचं बजेट किती आहे? माझं बजेट ना अराउंड 2000. ओके, डन. मग आपण एक काम करूया. मी तुम्हाला ना फुल हँड वॅक्स देते, फुल बॉडी स्किप करूया आणि मेनिक्युअर देते. बट व्हॉट अबाउट पेडिक्युअर? मॅम, तुम्ही दांडियाला सँडल घालून परफॉर्म करणार आहात की काढून? लॉन आहे, सो सँडल्सची गरज नाही आहे. सँडल्स आर नॉट अलाउड. पण याचं काय कनेक्शन आहे? ओके, सांगते. प्लीज तुम्ही बसा ना, प्लीज. ओके. कसं आहे मॅम, की तुम्ही जर आता पेडिक्युअर केलं आणि गरब्याला गेलात तर तुमचे पाय खराब होणार. तर तुम्हाला पोस्ट दांडिया पुन्हा पेडिक्युअर करावं लागणार. सो त्यापेक्षा ना आता नका करू. आणि कसं आहे, नाईटला तुम्ही फुल घागरा घालणार, सो तुमचे पाय पण विजिबल नसणार त्यात. सो यू कॅन सेव्ह मनी ना. नाईस आयडिया. सो मग बुक करू? पण हे स्किन ट्रीटमेंट जरा कॉस्टली नाही वाटत आहे? मॅम, डोंट वरी. आमच्याकडे ना फेस पॅक, हेअर पॅक हे सगळे इन हाऊस होतात. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होणार नाही आणि तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. हो, पण मला ना हेअर फॉलही होतोय. हो, नो वरी. ॲक्च्युली आमच्याकडे बेस्ट सोल्युशन आहे. अश्विनी ब्युटी इसेन्शियल शिकेकाई बेस्ट रिठा हेअर स्पा ट्रीटमेंट. ती करा. ठीक आहे. मग स्किन केअर, हेअर ट्रीटमेंट आणि मेकअप तिन्हीच्या अपॉइंटमेंट बुक करा. आणि आता टोटल कॉस्ट किती होते ते सांगा मला. टोटल तुमचे 4500 होत आहेत. पण तुम्ही 2 पॅकेजेस बुक करतायत ना, सो 4000 रुपीज. ओके, आपण दुपारी ट्रीटमेंट करूया अँड इव्हिनिंगला मेकअप. ओके, डन. मग थँक्यू सो मच. ओके, बाय. माय प्लेजर. या. वा जेनी, त्या क्लायंट एक पॅकेज घ्यायला तयार नव्हत्या. तू त्यांना 3 पॅकेजसाठी तयार केलंस. वाव, गुड जॉब. आय एम प्राऊड ऑफ यू. जेनी, प्रिटी ब्युटीमध्ये जी जेनी होती आणि आत्ता इथे जी जेनी आहे, केवढा फरक पडलाय. ऑल बिकॉज ऑफ यू. प्रिटी ब्युटीमध्ये असते ना तर मी इथपर्यंत नसते पोहोचले. तुझ्यामुळे ना मी कॉन्फिडेंट पण झाले आणि इंडिपेंडेंट पण झाले. अगं हो हो हो, आपण असं एकमेकींचं कौतुकच करायचंय की कामही करायचंय? नाही हो. काय तू पण. अगं मला प्रेझेंटेशन पूर्ण करायचंय. श्रेयस वाघमारे. हो, मीच. फुल अमाऊंट आहे ना? प्रॉमिस केलेली सर्व अमाऊंट आहे. ओके.
सर्व रूल्स माहीत आहे ना? मग ते वारंगला माहीत असतील ना, तू सांगेल. ओके. थँक्स. तो श्रेयस वाघमारेच होता ना? येस बॉस. फोटो व्हेरीफाय केलाय आणि मगच बॅग हँडओव्हर केली. पण बॉस, हा माणूस एवढी मोठी रक्कम परत दिल असं वाटत नाही. त्यांनी अमाऊंट मागितली, आपण ती दिली. हो. त्यांनी जर हिशोब चुकता केला नाही तर आपण करू. म्हणजे सर? हे बघ, त्यांनी साईन केलेले पेपर्स आपल्याकडे आहेत. त्यांनी पैसे रिटर्न केले नाहीत तर त्याच अमाऊंट एवढे त्याचे तुकडे करून त्याच बॅगेत भरून त्याच्या फॅमिलीकडे पाठवायचे. कारण के कधीच कोणाचा हिशोब अर्धवट ठेवत नाही. येस बॉस. मम्मा मला ब्लू कलर दे ना. हो देते मी, पण आधी हे खा बरं. खाऊन टाक ना तेवढं. कुठला हवाय तुला? ब्लू. हे घे. थोडं छोट. मम्मा एकत्र ड्रॉइंग करायला खूप मजा येते ना? हो मजा येते. पप्पांनी ना मला पाठवलंच नाही तुझ्याकडे यायला. काय माहित, मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली आणि तुला खूप मिस करत होता मम्मा. अरे हो, ऍक्च्युली मला बरं नव्हतं ना, म्हणून पप्पा तुला घेऊन नाही आले. आजारी होतेस म्हणजे काय झालं तुला? माझं ना पोट खूप दुखत होतं. म्हणजे लास्ट फ्रायडेला आपण बघ पिझ्झा खाल्ला होता बाहेर, तर तो पिझ्झा खाल्ला, माझं पोट खूप दुखायला लागलं आणि मी आजारी पडले. मम्मी मला माहिती तू आजारी कशी पडलीस. पप्पांना आणि आजीला वाटतं की मला काहीच कळत नाही, पण मला सगळं कळतं. पण तू टेन्शन नको घेऊस. हे आपलं फॅमिली ड्रॉइंग बघ. खूप छान ड्रॉइंग काढलंयस. पप्पा, तू आणि मी. आणि आपला बेबी हा स्टार. आजी मला नेहमी सांगते, आपला माणूस तेव्हा देवाघरी जातो तेव्हा तो स्टार बनतो. बरोबर आहे. आपलं बेबी स्टार झालंय आता. मम्मी रडू नकोस. आपला स्टार बेबी आपल्याला बघतोय अजून, आणि तुला नाही आवडणार जर तू रडलीस तर. तुझा हात दे. हे तुझं सुरक्षा कवच आहे असं समज. आता तुझी मम्मा रडणार नाही, कधीच रडणार नाही. कारण आता तुझ्या मम्माला मार्ग सापडलाय. आता तिला कोणीच हरवू शकत नाही संजू, कोणीच नाही. आणि 2 झुमके आणि 1 पायल घेतले. अच्छा मोयो, असं झालं ना की कधी मी घालते. मोई, माझ्याकडे एक सॉलिड प्लॅन आहे. आपण मस्त दांडिया नाईटला जाऊया. एक सेकंड, प्रतीकचा फोन आहे. हॅलो मयुरी, आपल्याला आजच भेटावं लागणार आहे. आत्ता मी घरी चालली आहे प्रतीक, आणि मला ऑलरेडी लेट झालंय. बरं ठीक आहे, आता तू घरी जा, पण मी तुला रात्री ना वेळ कळवतो तेव्हा मला भेटा प्लीज. रात्री कसं काय? हे बघ मयुरी, आता कोणतेही प्रश्न न विचारता माझं ऐक ना. आपण जर हे काम आज नाही केलं ना तर आपल्याला कधीच चान्स मिळणार नाही परत. प्रतीक हे बघ, मला लोकेशन समजल्याशिवाय मी घरातून बाहेर पडणार नाही. बरं ते माझं क्लिअर झालं ना की मी तुला कळवतो, ठीक आहे? बट प्लीज भेट आज मला. शिक्की, मला रात्री प्रतीकने ना कुठेतरी भेटायला बोलवलंय. त्याच्यावर विश्वास ठेवून परत चूक तर करत नाहीये ना मी. वयो, प्रतीकच्या जेव्हा तू प्रेमात पडली होतीस तेव्हा त्याला तुझा गैरफायदा घेणं सहज इझिली पॉसिबल होतं, पण त्याने तसं केलं का? नाही ना. मग तो आता असं का करेल? आणि आता तो स्वतःचा जॉब रिस्कला लावून हे सगळं करतोय. ते काकांच्या भल्यासाठीच करतोय ना.
ठीक आहे, मी जाते त्याच्यासोबत, पण आता घरी काय सांगायचं याचा विचार केला पाहिजे. काय सांगू घरी? ती अशी का आलोय आपण? मला भीती वाटते रे, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. शांत बस का मयुरी, जास्त प्रश्न नको विचारूस. तर त्या वॉचमॅनला कसं घालवलंय मला माहिती आहे. आपल्याला लवकर काम करावं लागेल, फार वेळ नाही आहे. कुठे लावू रेकॉर्डर? कुठे लावू? इकडे पकड. कुठे लावू का रेकॉर्डर? कुठे लावू? रेकॉर्डर आणलंयस? अरे तू तो इथे लावणार आणि त्या वायरला कळलं तर प्रॉब्लेम होईल रे किती. मयुरी, आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. बघा, रेकॉर्डर आहे, यामध्ये ना 12 तासापर्यंतचं रेकॉर्डिंग होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे ना रिमोटनी कंट्रोल करता येतं. तर त्या वारंग सरांचं नक्की काय चाललंय ना हे कळेल आपल्याला. प्रतीक, तुला एवढं सगळं कसं माहिती रे? मी आपल्या लोकांसाठी वाटतील त्या एक्सटेंटला जाऊ शकतो. तू बहुतेक ना मला ओळखलं नाहीयेस मयुरी. फोन आला. कुठे लपायचं? मला भीती वाटते. मी पकडली जाणार. एक मिनिट थांब. कोण आहे? कोण आहे रे तिकडं? नाही ग सुपे, तुला मी बोलल का असं? तुला नाही. इकडं आवाज यायलेत ग. कसले म्हणजे काय? माणसांचं? ती माणसं मला काय दिसनात. अंडाळ्याच्या काकीच्या, शेतावरल्या घरच्या, परसदारीतल्या झाडाच्या, शेंड्यावरले भूतांची मला आठवण येते. अंधार अंधार आहे नुसता इथं. माझ्या या नाईट ड्युटीच्या मुळे नाही का तुला मला फक्त दिवसाच बघायला मिळते. तुला रात्री केव्हा बघितलं ते कुणाला ठाव? हा, पुढल्या माघाच्या शेवटल्या गुरुवारी एसटीनं बॅग घेऊन पिवळं पातळ नेसायला लावून तुला मी हानिमूनला नेणार आहे. येशील ना ग माझ्यासोबत हानिमूनला? बोल ना सुप्पू. हॅलो हॅलो, झोपली का काय? एक तरफा प्यार. झाला एकदाचा गेला. मी आता रेकॉर्डर सेटअप करतो. थांब. ठीक आहे, ते आपल्याला इथून निघावं लागेल. व्यवस्थित ना, कोणी आलं तर परत प्रॉब्लेम सेट कर ना ते व्यवस्थित. आपल्याला निघायला पाहिजे. चल प्रतीक. आता आपल्याला प्रूफ मिळेल. काय चाललंय तुझं? झोपत का नाहीयेस? झोप ना आता. हो अहो ऐका ना, उद्या ना ऑर्डर संदर्भात ना क्लायंट बरोबर मीटिंग आहे आणि मला उद्याच प्रेझेंटेशन द्यायचं आहे. काही करून मला ही ऑर्डर मिळवायची आहे बस. तुम्हाला माहिती आहे का, जेनीने या ऑर्डरसाठी इतकी मेहनत घेतली आहे ना, तिच्या कष्टांचं चीज झालं पाहिजे ना. मला ही ऑर्डर मिळालीच पाहिजे बस. तुला सगळ्या गोष्टी इतक्या मनापासून कशा करता येतात मला कळत नाही का? कधी कधी वाटतं लग्नानंतरची तुझी वर्ष वाया घालवली मी. तेव्हा सुरुवात केली असती तर आता कुठच्या कुठे पोहोचली असतीस.
त्याचं काय आहे ना, कुणीतरी मला नेहमी सांगत असतं की वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त काहीच मिळत नाही. कदाचित हीच योग्य वेळ असेल माझ्यासाठी. बरोबर आहे. हे जे काय माझीच वाक्य तू मला चिपकवतेस ना, सॉलिड आहे. तुझा हात नाही धरू शकत बोलण्यात. पण आता माझं ऐकायचं चुपचाप, लॅपटॉप बाजूला ठेवायचं आणि झोपायचं. अगं सकाळी उठून काम करणं अशी काय करतेस तू? दिवसभर काम करत असतेस तू, आराम कधी करणार? आता रात्रभर तुला जागून काम करायचंय, मग सकाळी काय काम करणार तू? अजिबात नाही. ठेव दे तो लॅपटॉप, ठेव अहो लॅपटॉप, ठेव चुपचाप. बंद तर करू नका. अजिबात नाही. आता मी तुझं मस्तपैकी डोकं दाबून देणार आहे. ये. नाही नको. ए नाही काय, ये इकडे. अहो ये इकडे ये. तुम्ही पण नको. चल. गेले काही दिवस किती पळापळ केलीस तू, सगळ्यांची काळजी घेत असतेस, अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाहीस. शिल्पीच्या मागे तर इतकी फिरत होतीस, इतकी काळजी घेतलीस तिची, की स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मग मी थोडीशी तुझी सेवा केली तर काय फरक पडतोय? आणि नवरा जेव्हा म्हणतो ना की मी हे करून देतो, ही सेवा करतो, तर करून घ्यायची चुपचाप. कळलं? कसं वाटतंय? खरं सांगू का, मी तुम्हाला नाही म्हणाले पण आता इतकं हलकं वाटतंय ना. आधी नको नको म्हणायचं, मग म्हणायचं छान वाटतंय. तसंही मी ठरवलंय आता, उद्यापासून रोज रात्री मी तुझं डोकं दाबून देणार आणि पायाला तेल लावणार आणि पाय दाबून देणार. काय त्यात काय एवढं? नाही हं, तुम्ही पाय वगैरे दाबायचे नाही. अरे माझी लक्ष्मी आहेस तू, त्यात काय? पाय दाबू शकतो मी तुझे. दाखव दाखव पाय दाखव. नाही नाही. अगं दाखव. अहो. अगं पाय. असं काय करत आई? तुम्ही ऐका, हळू बाहेर झोपलेत सगळे. माझं ऐक ना. काय? हीरे मोती मैं न चाहूं, चाहूं सिर्फ साथ तेरा. सर, पण हे श्रेयस सरांच्या हातून करवायची काय गरज होती? माझ्याकडे कंपनी वाचवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण श्रेयस सरांना प्रॉब्लेम होईल ना. त्यात अंबल टॉवरचं प्रोजेक्ट पण त्यांच्यामुळेच टिकलंय. तरी पण आपण त्यांना यात अडकवतोय. मग तुला अडकायचंय का? जीव प्यारा असेल ना तर थोबाड बंद ठेव. त्या केकेला असंच वाटतंय की श्रेयसने त्याच्या पर्सनल कामासाठी लोन घेतलं, पण खरं काय ते फक्त आपल्या दोघांना माहिती, आणि ते आपल्या दोघांमध्ये राहिलं पाहिजे. पण सर, केके कसा आहे तो तुम्हाला पण माहिती आहे. त्याचे पैसे वेळेत परत केले नाही तर तो जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही. श्रेयस सरांना माहितीही नाही की ते कोणाशी डील करतायत. तुला जर त्या श्रेयस बद्दल एवढी सिंपती वाटते ना तर तू घे तुझ्या अंगावर कर्ज. मला हे सगळं करताना आनंद होत नाहीये, पण उद्या मी जर मेलो ना तर तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. निघत आहे तू. थँक्स श्रेयस, तू माझ्या डोक्यावरचं कर्ज उतरवलंस, पण अनफॉर्च्युनेटली तू अडकलास.